आदित्य बरफ पहिलं षटक हाताळतोय. पहिला चेंडू हा वाईड हाताळलाय. आदित्य बरफ याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे कामन या संघाचा. मात्र पहिला चेंडू हा अवांतर त्याने हाताळलाय. वाईट चेंडू टाकलेला आहे. ते आपण पाहतोय थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर आहे. पुन्हा एकदा पंचांनी दोन्ही समांतर दाखवलेत. वाईट चेंडूची नोंद पुन्हा एकदा इथे नोंदवलेली आहे. 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. फुलटॉस चेंडू आता आपण पाहतोय ऑफ ड्राईव्हचा फटका देखील गेला. शतरक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ते फलंदाज बाद होतोय. कैलास याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. 0वरती बाद होतोय. Manish. थँक्यू डीजे. पहिला गडी बाद झालेला आहे. कैलास डायमंड डकचा शिकार झालेला आहे. बघा कुठलाही चेंडू न खेळता तो बाद झालेला आहे. त्याला एकही चेंडू खेळायला मिळालेला नाही आहे आणि तो धावचीत झाला. डायमंड डकचा शिकार नव्याने फलंदाज आझाद वल्वी हा नव्याने फलंदाज इन झालेला आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती असेल. स्ट्राईकवरती पाहतो आपण नितीन याला. आता एक चांगला चेंडू इथे हाताळला गेलाय. चांगल्या चेंडूची हाताळणी झालेली आहे. अगोदर आपण पाहतोय 2 चेंडू वाईट टाकले होते. त्यानंतर एक सिंगल धाव आली, रनआउट झाला आणि आपण पाहतोय आता हा चेंडू डॉट. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला गेलाय. 2 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू थांबेल का? चेंडू तर थांबलाय. स्टॉप केलाय चेंडूला. मात्र तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्यात. बघा कदाचित 3 धावा या पूर्ण होऊ शकल्या असत्या. जी रनिंग बिटवीन द विकेट जी आहे ती थोडीशी खराब इथे आपल्याला पाहायला मिळाली. बघा बाउंड्री पर्यंत चेंडू पोहोचला होता. म्हणजे कदाचित 3 धावा या पूर्ण व्हायला हव्या होत्या. मात्र जी रनिंग बिटवीन द विकेट्स हवी होती ती मिळालेली नाही आहे. या 2 फलंदाजांमध्ये समन्वय तेवढा चांगला नव्हता आणि फक्त 2च धावा मिळाल्यात. या 2 धाव्याने स्कोर कार्ड पुढे सरसवायला जातोय. तो म्हणजे 5 या आकड्यावरती. चेंडू टाकून झाले 3. धावसंख्या झालेली आहे 5. इथे आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क इथे काही झालेला नाही आहे. चेंडू तो निर्धाव. आदित्य बरफ इथे कमबॅक करत असताना आपल्याला दिसतोय. पहिले 2 चेंडू त्याने अव्वल टाकलेत. मात्र त्यानंतर अचूक लाईन लेंथने तो बॉलिंग करतोय. सन्माननीय शिव इटांगे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती या आणि स्थानापन्न व्हा. शिव इटांगे साहेब आपण पाहतोय पेशाने डॉक्टर आहेत आणि क्रिकेट प्रेमी देखील. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. इथे पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. अरविंद आपण पाहतो तिकडे. अरविंद बरफ. बघा एफर्ट्स बघा किती चांगले एफर्ट्स लावले होते विकेटच्या मागे, स्टँडच्या मागे. आणि अरविंद जो बंड्या नावाने प्रसिद्ध आहे तो नेहमीच आपल्या संघासाठी 100% एफर्ट्स लावत असतो. बघा 40+ क्रिकेटर खेळाडू आहे. मात्र जे एफर्ट्स लावतोय ते एखाद्या नवतरुण खेळाडूला देखील लाजवेल असे एफर्ट्स त्याचे आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि यशांच्या मागून पूर्ण सूत्र तो हलवत असतो.
संघाला कशा प्रकारे चालवायचं आहे, संघाला कशा प्रकारे हँडल करायचं आहे, ही पूर्ण जिम्मेदारी अरविंदजी बरफ यांच्यावरती असते आणि यष्टांच्या मागून ते भरपूर काही कानमंत्र देत असतात. बघा एफर्ट्स खूप चांगले लागले होते शेवटच्या बॉलवरती. झेल मात्र ड्रॉप झाला, मात्र एफर्ट्स खूप चांगली पाहायला मिळाले. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकात धावा लागल्या धावफलकावरती, त्या म्हणजे 7 रन्स ऑन दी बोर्ड. 7 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. तन्मय येतोय, तन्मय गोवारी. बघा चेतन आहे, राकेश आहे, मात्र ते कामगिरी तन्मय वरती सोपवलेली आहे. तन्मयाचा चेंडू आपण जर बघितला, पहिला चेंडू पडल्यानंतर पूर्णतः खाली राहिला होता, सबमरीन डिलिव्हरी राहिलेली आहे. बघा चेंडू पडल्यानंतर पूर्णतः खाली राहिला आणि बॅट वरून फिरली गेली. पहिला चेंडू हा डॉट येतोय. आझाद वल्वी याला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. इथे बघा चांगला स्ट्रोक आहे. हा चेंडू स्लॉट मध्ये होता आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलेला आहे प्रेक्षकांच्या भेटीला. 6 धावा. बघा आता या षटकाराने धावसंख्या आता थोडीशी वेग पकडताना दिसते आपल्याला. 13 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतोय एक गडी बाद झालेला आहे नागले या संघाचा, तो धावची झाला होता कैलास. मात्र त्यानंतर नितीन आणि आझाद या दोन खेळाडूंमध्ये पार्टनरशिप होताना दिसते आपल्याला. 13 धावा या धावफलकावरती लागल्या. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण पाहतोय एज इथे देखील लागला गेला होता. चेंडू आपण पाहतोय डिक्लर मध्ये निघून गेलेला आहे. पंचांनी सांगितलं की या 2 धावा असतील. 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. 15 रन्स, 15 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. आपण पहिले 4 संघांचा जर विचार केला तर पहिल्या 4 संघांमधून आई गादवी स्पोर्ट्स बरफवाडा जो संघ विरारवरून या स्पर्धेसाठी आलेला आहे, त्या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर आपण पाहतोय नागले गावातील एक संघ आणि एक कामन परिसरातील संघ, अशा 2 संघादरम्यान ही लढत आपण इथे पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि बघा त्रिफला उद्ध्वस्त केला आझाद वल्वियाचा. प्रत्युत्तर दिलंय जशा सजा उत्तर आझाद वल्वियाला फलंदाज बाद. अभिषेक येतोय. अभिषेक चौधरी न्यू बॅटर. इथे देखील ब्लॉकरमध्ये चेंडू टाकलाय आणि इथे देखील फलंदाज बाद झालेला आहे. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला.
आता नव्याने फलंदाज प्रकाश हा इन झालेला आहे. हॅट्रिक बॉल असेल. इथे आपण पाहतो यस हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. कालच्या दिवसामध्ये एक हॅट्रिक झाली, आजच्या दिवसामध्ये देखील हॅट्रिक पूर्ण केलंय, ती म्हणजे तन्मय गोवारी याने. बघा ज्या कामगिरीसाठी त्याला बोलवलं गेलं होतं ती कामगिरी त्याने चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. बघा त्यांच्याकडे ऑप्शन भरपूर होते. चेतन होता, राकेश होता, मात्र कामगिरी सोपवली तन्मयवरती आणि तन्मय याने ती कामगिरी पार पाडलेली आहे. विकेट हॅट्रिक घेतलेली आहे. बघा आता तिसरं षटक हाताळण्यासाठी चेतन याला बोलावलं गेलंय. चेतनवरती ही आता कामगिरी सोपवलेली आहे. सध्या आपण पाहतोय आदित्य बरफ आणि तन्मय याने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. नागले संघाला कमीत कमी धावांवरती रोखण्यात त्यांना यश आलंय. बघा टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे हा निर्णय त्यांच्या बाजूने आतापर्यंत लागलेला आहे. बघा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली ना तर फक्त आणि फक्त 15 धावा आणि 4 विकेट्स हे गमावले गेलेत. बघा पहिल्या ओव्हरमध्ये धावचीत झाला होता कैलास, मात्र त्यानंतर विकेट हॅट्रिक. कालच्या दिवसामध्ये जयेश फर्ले यांनी विकेट हॅट्रिक घेतली होती आणि आज तन्मय गोवारी यांनी विकेट हॅट्रिक घेतलंय. आणि आता चेतन बरफ हा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेला आहे. चेतन यांनी आपली पावलं मोजलेली आहेत. आपल्या रनअपवरती तो येतोय, ऑन दी मार्क येताना दिसतोय आपल्याला. चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. चला घाई करायची आहे. फुलटॉस चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक होता तिकडे, मात्र फिल्डिंग चांगली झाली, थ्रो खराब. त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये झालेलं आहे. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 17 या आकड्यावरती, 17 रन्स, 17 धावा. महेश परेड आणि नितीन राऊत याला आपण पाहतोय, जो सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे. इथे आता कट करण्याचा प्रयत्न, हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे. पंच दर्शवतील की हा चेंडू खूपच बाहेर निघून गेलाय. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. धावसंख्या आता 18 या आकड्यावरती, 18 रन्स, 18 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतोय आई माऊली चषक 2026 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव इथे पूर्ण झाले की नाही हे बघितलं जाईल, कारण पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तो ते पाहूया. त्या अगोदर देऊया डीजेला संधी. कमॉन डीजे. चला फलंदाज बाद असेल. फलंदाज बाद. नवीन बॅटर लगेच पाठवून द्यायचा आहे.
बघा नव्याने फलंदाज दिनेश इन होतोय, दिनेश बांगड. इथे आपण पाहतोय दिनेशाचा देखील फटका पूर्णतः फसलाय. चेतन स्वतः चेंडूच्या खाली पोहोचला होता, झेल ड्रॉप झाला इथे. धावची संधी इथे देखील निर्माण झाली, मात्र कलेक्शन चांगलं झालेलं नाहीये. ओव्हर थ्रो झाला, 3 धावा पळून पूर्ण केल्यात. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि चौथी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. बघा 4 धावा इथे पळून पूर्ण केल्या. झेल सुटला, झेल सुटल्यानंतर थ्रो हा खराब झाला आणि थ्रो खराब झाल्यानंतर आणखीन 2 धावा घेण्याची संधी मिळाली महेश आणि दिनेशाला. या 4 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. या 4 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 23 या आकड्यावरती. 23 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे पाहतोय वेगवान चेंडू टाकला गेलाय. बॅट अँड बॉल संपर्क काही झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. या षटकातील बॉल टाकून झालेत आतापर्यंत 4 बॉल टाकून झालेले आहेत. इथे आपण पाहतोय क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क काही झालेला नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉल ची सांगता झालेली आहे. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकामध्ये. महेशाने काहीतरी कानमंत्र दिलाय दिनेश याला. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू टाकला गेलाय. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे वेगाने कंप्लीट झालेली आहे. बघा शेवटच्या बॉलवरती या 2 धावा आलेल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्या आता 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चला पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. पाणी पाठवायचं आहे. ड्रिंक्स हे मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. छोटासा ब्रेक घेऊया, देऊया डीजेला संधी. सन्माननीय युवराजी जाधव साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव आलेली आहे. एक धाव कंप्लीट.
पाहतोय खूप चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केला गेलाय. चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावन करतात. चौकार. अजून कायदा कराय टाइम लागल. ताव नाचाय चालू ठेवा. इथे आपण पाहतोय एक चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. आपण अरविंद याला पाहतोय. अरविंद बरफ जो एक जबरदस्त खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. चला, वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि गावदेवी स्पोर्ट्स नागले दोन्ही कॅप्टनला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू देखील काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. बघा, आज राकेश गोवारी याला थांबवून ठेवलंय. आज एक नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला, तन्मय, ज्याच्यावरती कामगिरी सोपवली गेली आणि त्याने चांगल्या प्रकारे पार देखील पाडली. विकेट हार्टी घेतली आज तन्मय गोवारी आणि त्यानंतर अरविंद आपण पाहतोय, जो एक फिरकीपट्टू आहे, चतुर चालाक गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. अनुभव पणाला लावत असताना मात्र इथे हा चेंडू वाईड हाताला गेलाय. वाईड बॉलची हाताळणी झालेली आहे. ते आपण पाहतोय फुलटॉय चेंडू. कनेक्शन खूप चांगलं झालेलं आहे. हा चेंडू डिक्लरेशन झोनमध्ये ट्रॅव्हल झालाय. डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा मिळतील. या षटकातील बॉल टाकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. कॅप्टनला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मधून थांबायचं आहे. बघा, पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. तिसरा चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर 2 धावा. इथे पाहतोय बॅटचा हलकासा एज लागले. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला उचले फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 35 धावा. 36 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 24 बॉल मध्ये या 36 धावा पूर्ण करायच्या असतील गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाला. चला, कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत. वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि गावदेवी स्पोर्ट्स नागले. बघा, वारंवार सूचना करून देखील कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत. जरा राहुल धावत यायचं एकदम. बघा, आज आपल्याला बॉडी बिल्डर ऋषी देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सध्या त्यांनी रेस्ट घेतलेला आहे बॉडी बिल्डिंग मध्ये. सध्या ते क्रिकेटकडे वळलेत. क्रिकेट देखील तेवढंच गरजेचं आहे आणि आज ते आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील. चला, कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत. आमचे कॉमेंटेटर तिकडे पोहोचलेत टॉस बॉक्समध्ये. आपणास विनंती असेल टॉस बॉक्समध्ये लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे, नाहीतर आपल्याला 3-3 चेंडूंची पॅनल्टी दिली जाईल. लक्षात घ्या. आदरणीय सन्माननीय शिवजी हिटांगे यांना आम्ही आमंत्रित करतोय. त्याच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स नागले, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वादळ स्पोर्ट्स बामणगाव. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्यासोबत जोडले गेले आहेत. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल या मॅचचा. नागले संघाचा कॉल आहे. छाप असा कॉल आहे. छाप आलेला आहे. पाहुण्याला विनंती करतो दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा देऊन कृपया स्थानपन्न व्हायचं आहे. नागले संघाने टॉस जिंकलाय. निर्णय का असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बघा, गावचा संघ आहे. तुम्ही सातत्याने या ग्राउंडवरती खेळताय, तर फिल्डिंग करताना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल बामणगाव संघाला? 40 पर्यंत.
40 पर्यंत असे कोणते गोलंदाज आहेत तुमच्याकडे जे 40 पर्यंत धावा रोखण्यासाठी तुम्हाला मदत करतील? नितेश परेड आहे, सतीश भोवर आहे. नक्कीच, म्हणजे चांगली बॉलिंग लाईन आहे तुमच्याकडे. तुम्हाला ऑल द बेस्ट असेल. श्रीधर, तुम्ही टॉस हरलायत, जर तुम्ही टॉस जिंकला तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग घेतली असती. म्हणजे तुमच्या मनासारखा निर्णय लागलेला आहे. बॅटिंग करताना असे कोणते फलंदाज आहेत तुमच्याकडे जे चांगले धावसंख्यापर्यंत मजल मारतील? महेश आहे, दिनेश आहे और गणेश आहे. नक्कीच. आणि 4 षटकामध्ये किती धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल? 50-7. नक्कीच, तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की नागले संघाने, गावदेवी स्पोर्ट्स नागले संघाने प्रथम नाणेफेक जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारलाय आणि बामणगाव संघाला आपण पाहतोय फिल्डिंगसाठी बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. थोड्याच वेळात या मॅचला सुद्धा सुरुवात होईल. तोपर्यंत चालू असलेल्या मॅचमध्ये लाईव्ह ॲक्शनमध्ये जाऊया. तोपर्यंत समुद्र एक संगीत ऐकूया, पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शनमध्ये परत येऊया. ओ टू डीजे. भाऊ आम्ही सांगू तसा एक चला लाव. तू बिन कुकुर तुझा वाचवणार भाऊ, एक तरी चाल म्हणे नाचवणार. तू बिन कुकुर तुझा वाचवणार भाऊ, एक तरी चाल म्हणे नाचवणार. अगं सालीस नाचायच्या हवानात बघा, नाण्याची एक बाजू पाहिली आपण, 36 धावांचा टार्गेट इकडे सेट केले गेलं आहे. ओमसाईड 444 नागले ए या संघाने ते 36 धावाला डिफेंड करायचे असतील. एक फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला आहे, परंतु इथून पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि चांगली गोलंदाजी नागले संघाकडे आहे. आझाद वळवी आपण पाहतोय, एक आक्रमक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. बॅटिंग करताना थोडीशी अयशस्वी ठरलेत, परंतु बॉलिंग करताना आता चांगली कामगिरी करावी लागेल. 36 धावांचा टार्गेट आहे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय सचिन कवले आणि नॉन स्ट्राईक एंडला आदित्य बरफ. आझाद वळवी पहिला बॉल, पहिला चेंडू तेच तर्रार होता, परंतु दिशाहीन हा चेंडू हाताळला होता. पहिला चेंडू पाहिला तर वाईटचा इशारा पंचांचा येतोय. एक अवांतर धाव, अतिरिक्त धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये लागली जाते. या अवांतरच्या मध्ये धावफलक आपण पाहतोय श्री गणेश होतोय धाव फलकाचा 1 या आकड्यावरती. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, डेंजर एंडला येतोय बॅटर सचिन कवळे. बघा, थ्रो हातात जर आला असता आझाद वळवी यांचा किंवा हिट लागला असता तर नक्की इकडे चित्र विचित्र झाले असतं, परंतु सचिन यांना जीवनदान मिळालंय आणि पाहतोय आपण पंच आपल्याला कळवतील किती धावा आहेत. यस, 2 धावा फक्त आणि फक्त 2च धावा, कारण स्ट्राईक रोटेट झाली नव्हती. त्याच कारणास्तव पाहिलं तर 2 धावा फक्त डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये इथे स्कोर कार्डवरती लागल्या जातील. बघा, पहिला चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पाहतो पण 3 वरती जाऊन पोहोचलेली आहे. इथून आझाद वळवींना कमबॅक करावा लागेल या पहिल्या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा पायामध्ये चेंडू हाताळला होता. यावेळेस फिल्डिंग चांगली झाली होती, परंतु थ्रो चुकीच्या एंडनी केला होता. जर बॉलर एंडला हा थ्रो आला असता तर नक्कीच इकडे रनआउट मध्ये सचिन कवळे डगआउटच्या आशाला आले असते, परंतु थ्रो चुकीच्या एंडला झाला. त्याचा फायदा पहिला बॅटिंग करणारा संघाला मिळतोय. एक सिंगल धाव येते, या सिंगल धावेने धावफलक पाहतो पण 4 वर जाऊन पोहोचते. 4 रन्स ऑन बोर्ड. आझाद वळवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस खोलगट टप्प्या चेंडू होता, खोदून काढलाय लॉंग ऑफ मध्ये. शतरक्षक होते तिकडे, चुकी होते, चुकीला माफी नाही. साधा सोपा झेल इथे सोडला गेला जातोय. अभिषेक होते तिकडे आणि अभिषेक यांच्याकडून साधा सोपा झेल इथे सुटला गेला आहे. आणि ते पाहतो आपण आदित्य बरफ जो डेंजर मॅन आहे गावदेवी स्पोर्ट्स लागले संघात कामन संघाचा, तो डेंजर मॅन, त्याला आपण पाहतोय एक जीवनदान मिळते. नशिबाची साथ इथे मिळते बॅटरला. आझाद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. यावेळेस हाफ ट्रॅक वर थोडासा लांब ठेवलाय टप्पा आणि त्याचा फायदा पाहिला तर डॉट आलाय. बघा, सातत्याने जर तुम्ही डॉट चेंडू आणि विकेटच्या मागे जातील तरच तुम्ही या सामन्यामध्ये तुम्ही कमबॅक करू शकतात. तुम्ही जर समोर समोर चेंडू टाकले तर नक्की तुम्हाला थोडंसं मागे परतावं लागेल या स्पर्धेतून. पुढचा बॉल
यावेळी पुढे सरसावून टॅप केलंय चेंडूला. पाहतोय मिड ऑफमध्ये शतरक्षक होता, परंतु त्याला चेंडू थोडंसं चकवून लॉंग ऑफमध्ये गेला होता. तिकडे अभिषेक होते तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, परंतु 2 धावा ते रोखू शकले नाही आहेत. आठ धावसंख्येवरती जाऊन पोहोचते धावसंख्या. पुढचा बॉल यावर हाफ ट्रॅकवर होता, पुल केलाय. पॉवरफुल आहे का? यस, पॉवरफुल नाही पण एका टप्प्याने चौकार जातोय. षटक संपते पहिलं. आझादच्या षटकामध्ये पाहिलं तर धावा आल्यात कोऱ्याने. गाज नाही विजे न पाणी नाही पड, गाज नाही विजे न पाणी नाही पड. आता फारूच ये नाचती, नाचून नाचून पाणी पाडतील. नवाड गोबा कोली भाजी काही खाती, नवाड गोबा पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या वातावरण 12 वर जाऊन पोहोचते. 12 धावा लागले जातात. 12 रन्स ऑन बोर्ड. जमेची बाजू म्हटली गेली तर कामन संघाची एकही गडी आपण पाहिलं तर तंबूच्या आशेला पोहोचलं नाही. म्हणजे चांगली फलंदाजी केली इथून पाहिलं तर दोन्ही बॅटरने, परंतु जरा समजा पकडायला झेल पकडला असता अभिषेक यांनी तर नक्कीच इथे महत्त्वाची विकेट सुद्धा आली असती आणि हा चौकार सुद्धा वाचला असता. पण तो झेल सुटलाय, कॅच सुटलाय का मॅच सुटलाय आपल्याला पाहायला मिळेल. का इथून आता पाहिलं तर 24 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 18 बॉल 24 धावा, इथून सुद्धा मॅच बनू शकते. दुसरं षटक हातासाठी आपण पाहतोय गोलंदाज सज्ज असतील. यावेळेस ऑन साईडला फटका सजवलाय. चेंडू जातोय एका टप्प्याने डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. थँक्यू डीजे. ऋषिकेश परेड येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. मग इकडे पारितोषिक लागले जाते प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये पारितोषिक लागले जाते नागले संघासाठी पंकजी भोईर यांच्याकडून. ऋषिकेश परेडसाठी हे पारितोषिक लागले गेले आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये पंकजी भोईर साहेबांच्या कडून हे प्राइज लागले जाते, पारितोषिक लागले जाते. पाहूया आपण ऋषिकेश पण एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस ऑन साईडला उडवलाय बॉलला आपण पाहतोय सरळ बॅटने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. सिंगल येते, सिंगलने धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचते 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. यावेळेस स्लॉट मध्ये होता, चेंडूला सरळ पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धाव्यांसाठी येतोय षटकार 6. थँक्यू डीजे. बघा इथून पाहिलं तर 21 धावा ते आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. इथून जवळजवळ मॅच कामन संघाच्या खिशात येऊन बसलेला आहे. पुढचा बॉल ऋषिकेशांचा. यावेळेस पाहता आपण चेंडू बॅटला भरस झाला होता. चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये, डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धाव्यांसाठी. ऋषिकेशांचा विचार केला तर गोलंदाजी चांगली होते, परंतु मागच्या षटकामध्ये जो कॅच सुटला होता अभिषेकांच्या हातातून तिथून थोडीशी मॅच टर्न होताना पाहतोय. कारण त्यानंतर जो आदित्य बर्फ आहे त्याला जीवनदान मिळालं आणि त्याच्यानंतर त्यांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. पुढचा बॉल ऋषिकेशांचा. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे. चेंडू ब्रश होऊन सरळ जातो यष्टनच्या मागे. फर्स्ट स्लिपमध्ये आपण पाहतोय फिल्डर होते, थोडंसं त्यांच्याकडून फंबल झालं. त्याचा एक फायदा पाहिला तर सिंगल धाव येताना पाहतोय. सिंगलच्या सहाय्यानं पाहता पण धावफलक 24 24 रन्स ऑन बोर्ड. 24 धावा
स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. पाचवा बॉल असेल या षटकातील. यावेळेस उडवलाय बॉल आणि सरळ पाठवलाय बॉलरच्या डोक्यावरून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 धावांसाठी येतोय षटकार 6. तर भावाचं वाजवना मंगल्या दोघांना चूर, वाजवना मंगल्या दोघांना चूर. मंगल्या तर फार बेस वाजव ना, ते वाजव ना. कोणचा ग मंगले? काले कोंबडीचा पिला. थँक्यू डीजे. बघा 6 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. इथून आता जवळजवळ मॅच एका बाजूने झुकलेली पाहतोय पण गावदेवी स्पोर्ट्स कामांच्या संघाच्या साईडून. अभिषेक येतोय. अभिषेक चौधरी येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मिस्टामिंग झाला, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बाहेरची कडा लागली होती आणि एक सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावने धावफलक पाहता पण 31 वर जाऊन पोहोचते. इथे जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे गावदेवी स्पोर्ट्स कामण या संघाला. कामण संघाचा विचार केला तर आज चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी केलाय. यावेळेस स्लॉट मध्ये मॅच फिनिश. सामना जिंकतोय गावदेवी स्पोर्ट्स कामण हा संघ. हार्डलक ऑफसाइड 444 नागले ए हा संघ. तुम्ही आलात, तुम्हाला चांगला खेळ केला, चांगल्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील आणि ऑल द बेस्ट टू द नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स कामण संघाला. तर यानंतर एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी स्पोर्ट्स नागले त्यांच्या समोर असतील वादळ स्पोर्ट्स बामणगाव. नागले संघाने आपण पाहतोय टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे बामणगाव संघाला. थोड्याच वेळात या मॅचला सुद्धा सुरुवात होईल. तोपर्यंत आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळूया. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे मिस्टर तन्मय. तन्मय ठरतो मॅन ऑफ द मॅच. हॅट्रिक घेतली होती तोच गोलंदाज ठरतोय आज. त्यांना बघा बॉलिंगसाठी प्रमोट केलं गेलं होतं आणि तोच ठरतोय आजच्या दिवसातला मॅन ऑफ द मॅच. तन्मयनी यायचं आहे. तन्मय अप्रतिम आपण गोलंदाजी पाहिली तन्मय यांच्याकडून.